या पद्धतीनं आपलं काम चाललंय। जवळपास 300 कोटी रुपये आपण खर्च करतोय। जसं मी पुरंदर जानाई सिरसाई तसं लाकडी लिंबोडी पण सोलरवर चालवणार, म्हणजे सोलर पॅनल बसवायचे, त्याच्यावर वीज तयार करायची आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निर्मिती करायची, हे आपलं त्याच्यातलं काम चालू आहे। मित्रांनो, त्याच्यामध्ये सरकारने मुलांच्या नावांच्या पुढं पूर्वी अजित आनंदराव पवार असं नाव लावायचं, आता अजित आशाताई आनंदराव पवार, आईचं नाव लावलंच पाहिजे। आईनं तुम्हाला मला जन्म दिलेला आहे, आईचा मान सन्मान हा वेगळा आहे। आईला आपण ज्या काही गोष्टी आहेत ते आई सांगेल तशा पद्धतीने समाज ऐकत असतो आणि म्हणून तोही महत्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे। करा नदीवर 11 कोटी रुपयांची पुलाची कामं चालली, 11 कोटी रुपयांची, आणि कॅनलवर तर तुम्ही विचारूच नका। तुमच्या डोलेवाडीकरांना सांगतो, सरपंच ताई, तुम्ही आता इथं आलाय, बाकीचे पण माझे सहकारी इथं आहे, गावासाठी मागील 5 वर्षात 19 कोटी 41 लाख कशाला म्हणतात 19 कोटी? त्याच्यात काय काय म्हणतात, दादा तुम्ही निधी दिला, पण राव ज्याच्या हातात दिलं त्याचं आमचं जमत नाही, मत आम्ही नाही का? अरे त्याचं तुझं जमत नाही, मी काय घडं मारते? मी निधी दिला का नाही गावाला? मी भेदभाव केला का? पिण्याच्या पाण्याच्या योजनेला पण निधी कोट्यावधी रुपयाचा मी बारामती तालुक्याकरता मंजूर आणला की नाही? मोठे मोठे स्टोरेज टँक करतोय की नाही? जुन्या स्टोरेज टँकीला अजून कसं त्याचं नूतनीकरण करता येईल? 4 गावांच्या करता 30 कोटीचा, 30 कोटी कशाला म्हणतात? आज हे आपण करतोय। शेतकऱ्यांना विद्युत पंपाचं आपण दुष्काळ पडल्यामुळे वीज बिल त्याच्यातलं बऱ्यापैकी माफ केलेलं आहे आणि निराडावा कर्मांतर्गत योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे। त्याच्यात मला सुधारणा करायची, मला ते जानाई सिरसाई, पुरंदर आणि आपलं लाकडी लिंबोडी आणि माझं त्यामध्ये असणारा जो काही आहे। आता मला चिठ्ठी आली की करा नदी आणि नीरा नदीवर इरिगेशनची पाणीपट्टी अन्यायकारक आहे, त्याबद्दल मला आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही कुणीतरी मला आठवण करा, मी लक्ष घालीन आणि योग्य तो शेतकऱ्यांच्या समाधानाचा मार्ग काढेन। त्याच्यामध्ये माझ्या कतारपट्टा, ढेकळवाडी आणि डोरलेवाडीमध्ये देखील वैद्य समाज आहे। पूर्वी आमच्यातले लोक तिथं जाऊन 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यायचे, परंतु सावकाराच्या दारात या लोकांना जायला लागू नये म्हणून 0% व्याजाने आम्ही आता पीक कर्ज तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला आहे। अशा खूप काही गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये केल्या, ते आपण पाहिलेलं आहे। डोरलेवाडी भागामध्ये जी मातीची प्रत आहे ती एकदम चांगल्या प्रतीची माती आहे, त्यामध्ये फळबाग पालेभाज्या उत्तम प्रतीच्या असतात, त्यामुळं बारामती याला मागास भागास बारामतीचा गोल्डन बेल्ट असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही। बारामती, परफली, डोलेवाडीचे सर्व द्राक्ष सुलामाईंना आपण दिली, त्याचा उल्लेख मी केला। 80 वर्ष डोलेवाडी मायनर 2च्या ते नदी पलीकडे पाणी पोहोचत नव्हतं, ते आपण धारसाने पोहोचवलं। मुंडोडी कपा येथे पालखी मार्गावर बायपास बाबत मी पाठपुरावा करतोय, तिथं डीपगट येथील रस्त्याचं काम करण्याच्या माझ्या गोष्टी लक्षामध्ये आहे। त्याच्यामध्ये जानाई सिरसाई पाणी पुरवठा योजना ही वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या पोहोचवता येईल, त्याही बद्दलचा माझा प्रयत्न चाललेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपल्या इथं जे टेक्सटाईल पार्क आपण उभं केलेलं आहे त्याच्यात काही हजार महिलांना तिथं रोजगार मिळालेला आहे। हा एक खूप चांगला गोष्ट आपण त्या बाबतीमध्ये केलेली आहे। आज देशामध्ये 75 टेक्सटाईल पार्क आहेत, त्याच्यातले फक्त 22 सुस्थितीत चालू आहेत। त्याच्यात महाराष्ट्राचे 6, गुजरातमध्ये 6, राजस्थानमध्ये 2 आणि अन्य राज्यातील ही काही अशा पद्धतीचे आपण महाराष्ट्रामध्ये एकूण 15 टेक्सटाईल पार्क काढलेले, का तर माझ्या महिलांना त्याच्यातून रोजगार मिळावा, याची कितीतरी कामं मित्रांनो आपण महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे, भावनिक होऊन मतदान करू नका, विकास डोळ्यासमोरून मतदान करा। कोण आपल्याला कॅनलचं पाणी घेऊ शकेल, कोण आपल्या नदीमध्ये
मी तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणार आहे. तुमच्या भागातनं पण कदाचित तो रिंग रोड जाईल. माझी तुम्हाला विनंती आहे, जमीन जाते म्हणून विरोध करू नका. तुम्हाला चांगला भाव त्याला देईल की तुम्ही शॉर्टकट भाव देईल की तुम्ही ती जमीन दुसरीकडे जास्तीची घेऊ शकाल आणि तुमची जमीन राहील त्याला एवढा दर वाढेल. कारण महत्वाचा 4 पदरी रस्ता गेला की रस्त्याच्या दुतर्फाची जमीन राहते, त्यांचे भाव कोटीमध्ये वाढतात, कोटीमध्ये. त्याचा विचार त्या लोकांनी करावा. जरा बागायतदारांना रस्ता जातोय, पण बरेच शेतकरी मला निमटेक पिपरीकरांनी संमती दिलेली आहे. मला बाकीच्याही तुम्हाला लोकांना विचारावं लागेल आणि ज्यांच्या भागातनं तो रिंग रोड जातोय त्यांची लिस्ट करीन, त्यांची एक अशीच बैठक बोलवी आणि त्या बैठकीमध्ये विचारेन की बाबा एवढी जमीन जाती, एवढा मोबदला दिला जातोय, काय करायचं. ते जर हो म्हणले तर पुढे जायचं, ते नाही म्हणले तर राहिलं. पण तुम्ही पुढचा विचार करून त्याबद्दलचा निर्णय घ्या. अशा प्रकारची माझी आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे. मित्रांनो, आज मला जरा जास्तीचं काम आहे, मला बऱ्याचशा ठिकाणी जायचंय. पण आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल पण आपण आता बाहेर पडतोय. त्याच्यात प्रशांत काटे असतील, बाकीचं बोर्ड असेल. माझं पण लक्ष आता पेमेंट झालं, पण ते मालेगाव सोमेश्वरपेक्षा कमी आहे. ती खंत आपल्याला सगळ्यांना आहे. माझाही सगळ्यांच मी छत्रपतीला घालतोय. आपण बाकीच्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतोय. इथं आता 30 कोटी रुपये प्रशांतनी एकट्याने स्वतःची गॅरंटी दिली, तेव्हा 30 कोटी रुपये मिळाले. तुम्ही गॅरंटी दिली नाही, राजेंद्र तू गॅरंटी दिली नाही. मी ते बघितलं सगळं. एकट्या चेअरमनची गॅरंटी बाकीच्यांनी केली नाही. ठीक आहे, मी शेवटी त्या चेअरमनला विनंती केली, अनास्करला की अनास्कर आहे आता मार्ग काढतोय, LCDC तुम्ही पैसे आणतोय, राज्य सरकारमध्ये आम्ही हातभार लावतोय. अनेक कारखाने ते बाहेर काढण्याचं काम आमचं चाललंय. हा तर आमचा स्वतःचा म्हणजे अनेक पिढ्या आम्ही तिथं सभासद असणारा कारखाना आहे. हे आमचं सगळं वैभव आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊन देऊ नका. त्याच्यात मी तसा सोमेश्वरच्या बाबतीमध्ये मार्ग काढला आणि सोमेश्वर सुस्थितीत आणला आहे. आज मालेगावचा बोर्ड सगळे मिळून तोही कारखाना चांगला चालवत आहे. थोडंसं तिथेही कुरमुरी आहे, उशिरा ऊस गेला, काय यंदा अंदाजच आला की पाऊस कमी पडला होता. सगळ्यांना वाटलं आता फेब्रुवारी कारखाने बंद होतील, भाव तर चांगला दिला पाहिजे म्हणून पहिल्यांदा बाहेरचा ऊस आणला आणि नंतर कसं कुणाला माहिती टनेजराव वाढलंच. 8 साली टनेज वाढलं 10 टनांनी. ते अंदाज चुकले मित्रांनो, सगळ्यांचे अंदाज चुकले. साखर आयुक्ताचे चुकले, सहकार मंत्र्याचे चुकले, माझे चुकले, तुमचे चुकले, सगळ्यांचे चुकले. आणि मग ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण गेट बंद केला आणि पूर्णपणे सभासदाच्या उसाला जोड लावला. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. कुठेही माझ्या शेतकरी वर्गाचं नुकसान होऊ अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कधीच नसते. आज आम्ही दुधाला पण 5 रुपये अनुदान देतोय. आताच मला दुधाची पिशवी देऊन माझं स्वागत करण्यात आलं. पण काही लोकांचं अनुदान राहिलंय. मला काही इंदापूर तालुक्यातल्या तक्रारी आल्या, काही बारामतीतल्या तक्रारी आहेत, काही महाराष्ट्रातल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यातल्या काही चाचकाठी असतील, काही त्रुटी असतील. माझ्या शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटला पैसे जाण्याच्या करता काही समस्या उद्भवत असतील तर त्या समस्या महायुतीचे मध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील त्या खात्याचे मंत्री या नात्याने आम्ही बसून मार्ग काढू. त्याबद्दल आपण काळजी करू नका अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी वर्गाला 2 पैसे कसे जास्तीचे मिळतील आणि ज्यावेळेस कधी मार्केटच पडलं तर राज्य सरकार हस्तक्षेप करून यंदा धानाला मदत केली, यंदा कापूस आणि सोयाबीनला मदत केली, यंदा दुधाला मदत केली, मागच्या वेळेस कांद्याला मदत केली. अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं एक दुखणं आहे. मी त्या दिवशी पंतप्रधानांना म्हटलं की साहेब तुम्ही काही 10 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली, त्याच्यामुळे थोडं मार्केट सुधारतंय. तसा अजून काही आकडा जाहीर झाला तर अजून माझ्या आपल्या शेतकऱ्यांचा भलं होणार आहे. या प्रकारे सतत विचार मित्रांनो आम्ही करत असतो. विरोधाला विरोध करण्याची माझी भूमिका नाही. मी विकासाकरता तुम्हाला मत मागतोय.
मी भावनिक तुम्हाला मत मागत नाही किंवा माधवराव जानकरांना देखील परभणीमध्ये आम्ही भावनिक मतं मागितली नाही। एक हरहुन्नरी कार्यकर्ता, एक बॅचलर आणि ते तिथं आपले प्रश्न मांडण्याच्या करता जाऊ पाहत आहे। मागच्या वेळेस अक्षरशः थोडक्यात वाचलो आपण, थोडक्यात मी खडकवासल्याला जातो, खडकवासल्याच्या लोकांनी सांगितलं दादा महादेव जानकरांनी त्या निवडणुकीमध्ये कमळ जर घेतलं असतं तर आपला सोहळाचा पराभव झाला असता। ही वस्तुस्थिती आहे। कारण खडकवासल्याच्या लोकांना कळलंच नाही, जायचे मतदानाला कुठे कमळ बघायचे, नोटाला शिक्का मारायचे, बाहेरचे। ही कबशी जानकरांची तीच माहिती नव्हती आणि ती कबशी तिकडे कमळाला सपोर्ट करायला चालली ती माहिती नव्हती। आता मात्र शिट्टी कमळाला मदत करायला चालली। तिथं स्वतः पंतप्रधानांनी हातात हात घेतला, त्यांचा हात वर केला आणि फार कौतुक केलं जानकर साहेबांचं। आपला भाऊ बघा तिथं मोदी साहेबांनी त्यांना धाकटा भाऊ म्हणलं, नाना मी तुला इथं धाकटा भाऊ म्हणतो। ते पंतप्रधान बाबतीत आपण उपमुख्यमंत्री मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, पण आपण सगळे खेळीमेळीचे काम करणारे कार्यकर्ते अजिबात कुणाच्या दबावाला घालू नका। काही जण काही बद्दल सांगतात, माझ्याही बद्दल म्हणतात दादा दम देतो, कुणाला दम दिला कोणाला माहिती। होय बाबा, होय बाबा, अजून आपल्याला पाणी आणायचंय, त्याच्याकरता केंद्राचा निधी पाहिजे, तेच मी जिंकतो सांगतो। होय अरे तुला कळतंय रे, जे विरोधी काम करतायत ती आपण आणलेलं पाणी उसाला देते, बाकीला देते, पण त्यांना कळत नाही युतीनं पाणी आणलं, युतीनं नाहीतर काय फार जळून खाक धुराळाच होता, धुराळा, बाकी काय नव्हतं। काय मी तुम्हाला सांगू, कसं त्यांना कळत नाही। काही जण थोडेसे भावनिक झालेले, पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, जाऊ द्या, लोकशाही, त्यांना काय करायचं ते करतील, आपल्याला काय करायचं ते आपण करू। महायुतीचे सगळेजण, भाजप, शिवसेना, रासप, त्याच्यामध्ये RPIचे सगळे गट, आपण सगळ्यांनी मनसे या सगळ्यांनी एका जीवाने काम करायचं ठरवलेलं आहे। वातावरण राज्यात चांगलं आहे, मताची टक्केवारी वाढली पाहिजे। गुन्हाची तीव्रता बघा, आता आपण 11:30 वाजले तरी बाहेर सरकार येत आहे। आपण प्रचंड संख्येने इथं आलेला आहात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, डोर्लेवाडीमध्ये की जर मतदान जास्त झालं तर क्रेडिट कुणाला जाईल? क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना जाईल। एकमेकाचे पाय खेचू नका, नाहीतर ही काम करतोय ना मग आपण नाही करायचं, आपण तिकडं करायचं, असं भावना करू नका। तुम्हाला खरंच तुमच्या पुढच्या पिढीचं पण कल्याण करायचं असेल आणि हे सगळं आपल्या जिल्ह्यात भाग पाडायचे भाग आणि इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर ह्या सगळ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला आज केंद्राच्या निधीशिवाय पर्याय नाही। ही गोष्ट कृपा करून आपण ध्यानात घ्या। आम्हाला सगळ्या वडीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे, आम्हाला कुणाच्याबद्दल टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। आम्ही ते जेव्हा सांगितलं ते सांगतील ते आम्ही ऐकलं, ते आमच्या फायद्याचं किंवा तोट्याचं बघितलं नाही, आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे, आम्ही त्यांना मान देणार असं आम्ही गेले 40 वर्ष करत आलेलो आहे। कुठेही त्याच्यामध्ये खोट दाखवली नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे। आता मात्र विकासाच्या करता हे निर्णय घेतल्याशिवाय प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, अनेक कमी 80% आमदार आणि मंत्री असा निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नव्हता। त्याच्यातनं कुणाला तरी त्रास द्यायचा ही भावना माझी अजिबात नव्हती, त्यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे। काही जणांचे आमचे पिढ्याचे संबंध आहेत, ते संबंध कुठं कमी होणार नाही, पण काही जणांचं इकडं आलं तिकडं भीर अशी अवस्था मतदानावर झालेली आहे। परंतु प्रसंग येतात बाबांनो असे, त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो। आपलं भलं कशाचं आहे?
साधा देतो. तुझ्या कार्यालयात काय नाही सापडले? बरोबर, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की काय काही गोष्टी जरा तुम्ही जरी सांगितलं तर आचारसंहितेचा भंग होईल. अशा प्रकारच्या गोष्टी बोलून मला चालत नाही. आता आपले काही तास राहिले, कृपा करून आपली तुमची स्वतःची निवडणूक आहे, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करा. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार जे उमेदवार आम्ही दिलेले, मी माझ्या डोलेवाडीकरांना, पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या बांधवांना शब्द देतो की तुम्ही टाकलेल्या विश्वासाला सुनेत्रा कुठेही तडा जाऊन देणार नाही. त्यामध्ये आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात असणारे हर्षवर्धन पाटील, अजित पवार, दत्ताभाऊ भरणे आम्ही एकत्र काल 2 दिवस प्रचार केला. आम्ही आमच्या फायद्याकरता केला नाही. हर्षवर्धन, मी आणि दत्ता भरणे आम्ही तिघं काय म्हणलो, आपण सगळे पाहण्याकरता प्रयत्न करतोय. जर आपल्या वादामुळं, आपल्या भांडणामुळं हे पाणी जर आलं नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. बाबांनो, मी खोटं नाही सांगत, मी कामाचा माणूस आहे. आज केंद्राची जोड आम्हाला निधीची मिळाली तर त्याला राज्याची जोड देऊन हे सगळं बघा चित्र काही काळामध्ये मी तुम्हाला बदलून दाखवेन. हा शब्द मी तुम्हाला देतो. त्यामुळे कुठेही भावनिक न होता, कुठेही त्या बाबतीमध्ये मनामध्ये कुठली नाराजी न ठेवता आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि खूप चांगल्या चांगल्या जाहीरनाम्यामध्ये योजना देण्याचं काम हे महायुतीनं केलेलं आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. आज मला अनेकांनी अनेक पद्धतीनं निवेदन दिलेली आहे. त्या सगळ्या निवेदनाला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा माझ्याकडनं होईल. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, मला विमान पकडायचे 11 वाजता हेलिकॉप्टर, मला सातारा सभेला जायचं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, माझं भाषण संपल्यानंतर महादेव जानकर साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील. कृपा करून तोपर्यंत उठू नका. तुम्ही नेहमी माझं ऐकलंय. आता ते एक पाहुणे म्हणून आपल्याकडे आले. एकीकडे आपल्या भागात पण ते उमेदवार म्हणून उभे होते, त्याच्यामुळे ते काही आपल्याला लांबचे नाहीये. त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे, उद्या आपल्या ईशान हायस्कूलच्या शेजारच्या पटांगणावर महायुतीच्या उमेदवाराची सांगती सभा ही दुपारी साधारण 4 वाजता आहे. 4 म्हणजे 4 वाजता, 4 नाही 4 वाजता आहे. अरे 6 वाजेपर्यंत प्रचार आहे. 2 ते 6, 4 तास तिच्या उन्हात काय बोलतो. 4 वाजता आहे. हा क्लिअर टायमिंग 4 म्हणजे 4ची सभा 5ला सुरू होणार नाही. 6ला प्रचार बंद करायचा. हा सावली बिवली बघून बघायची असेल तर 3:30 येऊन सावली गाठली तरी त्या ठिकाणी चालेल. तिथं या. संपूर्ण एकंदरीत भागाचा दौरा केल्यानंतर काय मला वाटतंय आणि काय राहिलेल्या तासामध्ये आपल्याला सगळ्यांना करायचं ते मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न त्या बाबतीमध्ये करीन आणि काही मुद्दे पण त्याच्यामध्ये घेईन. पण तुम्ही मला ज्या पद्धतीने विश्वास दाखवलेला आहे तसाच विश्वास पुढेही दाखवा. मी तिथं तुमचं सगळ्यांचं विकासाचं कामच करून दाखवेन हा शब्द देतो. त्याचा बसा प्लीज. मी गेलो तर बाकी मी सुखावून जातो. मला पोहोचू सोडायला पण येऊ नका, काळजी करू. सहकारी सोसायटीच्या वतीने उत्तमरावजी नवले अजितदादांचा सन्मान सारखा या ठिकाणी घडत आहे. अजितदादांचे विकासाला मत द्यायचे जे आवाहन केलं ते आव्हान आपण नक्की पेलवणे आपला उमेदवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.